हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे या व्लॉग मध्ये भरपूर काय काय. फर्स्ट आहे माझा चष्मा, सेकंड आहे मम्मीने रेसिपी बनवली आहे खूप दिवसानंतर. आणि तुम्हाला कसे वाटले आमचे गणपतीचे व्लॉग ते पण सांगा. अँड विथ दॅट विल स्टार्ट दिस व्लॉग. बिफोर दॅट लाईक, शेअर अँड सबस्क्राईब गाइस. आज मम्मी काहीतरी बनवते आहे. काय बनवते मम्मी? मी आज बनवते CKP स्टाईल वालाची. माझ्याकडे आता मी माईक लावलाय गाईस, मी माईक लावलाय तर मी मोठ्याने बोलू शकते आणि व्यवस्थित आवाज येईल. तर आज मी बनवते आहे CKP स्टाईल वालाची खिचडी. हे बघा, आता मी जिरं टाकलंय. शॉर्ट रेसिपी आपण दाखवूया, एकदम ह्याच्यात नाही दाखवणार मी डिटेलमध्ये. हे थोडंसं हिंग नंतर टाकायचं आहे, कढीपत्ता. एवढ्या लांब कशाला गेली. नंतर माझा कापलेला कांदा मस्त टाकून परतायचं. हा, तर हे कांदा घालून असं आपण परतून घ्यायचं. आज मॅडमची तब्येत खराब आहे. हो गाईस. हा, एक सेकंड अजून दाखवते. हे इकडे तांदूळ साधे आपले जे नेहमीचे आपण वापरतो ते तांदूळ धुवून वाळवत ठेवले, पाणी काढायला ठेवले. मॅडम काम करतायत. येस, अंडा असं माईक मध्ये बोलत राहणार आहे का तू सारखं सारखं? कमेंट्री देणार मी, कमेंट्री. बघा गाईस, अंडा. आम्ही आता ब्राऊन एग्स बॉईल केलेले आहे. कसं करायचं मी तुम्हाला दाखवते, कसं सोलायचं गाईस. रेसिपी आणि ASMR नाही आलं ना तर सांगा तिला. तोपर्यंत माझी जरा खिचडी परतते. पाहिजे तर थोडंसं याच्यामध्ये तेल पण टाकू शकतात, सॉरी मीठ टाकू शकता, म्हणजे नरम होईल लवकर कांदा. आता मी टाकणार आहे याच्यामध्ये माझी आलं लसूणची पेस्ट. कांदे आपला अंडा कापून रेडी आहे. आता त्याच्यावर मसाला टाकणार नाही गाईस, टाकायचा मसाला टाक. आमच्याकडे तो जो एग मसाला आहे तो टाकायचा. बाय द वे, इकडे रेसिपी मध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकली आहे. आता ती गरम करून घेते, परतून घेते आणि मग आपण टाकूया त्याच्यामध्ये मसाले. मसाला आणला नाही म्हणून आणला. दाखव मसाला. परत विसरले असतील गाईस तर त्यांना घ्यायला. एनी टाइम एग्ज मसाला घ्यायचा. काय घ्यायचं ते एका ब्लॉग मध्ये सांगितलं आहे, तर जाऊन तुम्ही शोधा गाईस. बघताय मॅडमची तब्येत खराब आहे, बघितलं. अगं बाई. एस्थेटिक का गाईस? एस्थेटिकच्या बाजूला कचरा दिसतोय. काय एस्थेटिकीचं हेच बघा, मी दिसते. समोरच्यांना वाटेल मी त्यांना हात दाखवला. बोल. थँक्यू, धन्यवाद, शुक्रिया. थँक्यू, धन्यवाद, शुक्रिया. चला गाईस, जाऊया आपण रेसिपीकडे. मीठ मसाला टाकलाय गाईस, हळद, तिखट. हे बघू शकता तुम्ही, तिखट मसाला म्हणजे लाल मिरची पावडर, लाल मिरची पावडर आणि माझा मसाला मालवणी मसाला. बस थोडासाच टाकते गाईस. एक सेकंड गाईस, इकडे मम्मी कापते आहे. लास्ट मोमेंटला डिसाइड झालेलं आहे की आपण याच्यात टॅमॅटो पण घालूया, मस्त लागेल. सो ही माझीच रेसिपी आहे. जे उचलून ते घालते, वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. ही माझी पद्धत आहे. इफ यू लाईक इट यू कॅन फॉलो अँड सबस्क्राईब. ठीक आहे, तर हे बघा माझी कापायची पद्धत बघा कशी वाटते तुम्हाला. हे बघा, टोमॅटो टाकलेले आहे. परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि थोडंसं जे गरम पाणी केलेलं आहे ते टाकायचं आणि जरा गॅस फास्ट करून मसाला भाजून घ्यायचा.
त्याने आवाज का बंद केलाय? आपल्यासाठी का? आम्ही माईक आणलाय गाईस. हे बघू शकता तुम्ही किती यम्मी दिसता. यम्मी. यस. आता टाकते मी, थांब. काय टाकते गाईस? गाईस माझ्या नावाचं नोटिफिकेशन मम्मीकडे आलंय. हे बघू शकता. हे बघा, काल मस्त सोलून ठेवलेत वाल आणि ह्याच्यात ठेवले होते फ्रीजमध्ये. हे बघा मस्त सफेद वाल मोड आलेले असे मी ह्याच्यात टाकते. आय थिंक दॅट्स इनफ. ठीक आहे, आता हे असं त्याच्यावर जरा असं परतून घ्यायचं. हे बघा असं जरा असं परतून घेतलं की त्याच्यात टाकायचं आहे तांदूळ. दोन वाटीचं भात घेतलाय मी, तांदूळ घेतलाय. हे आम्हाला 4 जणांसाठी आहे ना, कारण अर्धे तर नाक मुरडणारी लोक आहेत याच्यामध्ये. असं मस्त परतून घ्यायचं. झालं. ठीक, आता मी परतून घेतल्यावर दाखवते. आता याच्यामध्ये मी पाणी टाकणार, गरम करून घेतलेलं पाणी. मस्तपैकी आपल्या अंदाजाने टाका. तुमच्या भाताला कसं पाणी लागतं त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. मी थोडं अजून टाकते. हे काय टाकलंय मम्मी? मीठ. त्यांना माहिती आहे या स्टेजला काय टाकायचं असतं ते नोट्स. जर कोणाला जेवणच बनवायला येत नसेल तर काय करणार मग? त्यांनी बघून फायदा नाही, पहिले डाळ भात बनवायला शिका. पहिली डाळ भात बनवा आणि नंतर या सगळ्या रेसिपी बघा. कारण काय, मी माझ्या मुलीला पण हेच सांगते. माझी मुलीला ना खूप मोठ्या मोठ्या रेसिपी बनवायच्या. avocado toast, हा, मोठे मोठे guacamole. आणि त्या मोठ्या मोठ्या रेसिपी करताना पण हे बघा काय चाळी चालू आहे. हिरण वाटली का? त्या मोठ्या मोठ्या रेसिपी करताना पण 6 वर कर. आमच्याकडे भरपूर काय काय फ्लॉप होत असतात. मी संस्कृतीला सुद्धा सांगते की डाळ भात पासून सुरुवात करायची. डाळ भात पहिली करायचं आणि मग त्याच्या पुढे आधी बेसिक रेसिपीज, बेसिक शिका पहिलं आणि नंतर मॉडर्न आणि याच्याला जा. पण नाही, आमच्याकडे काहीतरी कुठून तरी युट्यूब काय म्हणतात त्याला, त्या इन्स्टावरून कुठल्या कुठल्या रेसिपी शिकल्या जातात आणि वरून स्वतः सांगते इन्स्टा, आणि त्या सगळ्या एक फ्लॉप करून टाकतात आणि मग नंतर येतात रडत. पण शेवटपर्यंत डाळ भात करायला मी जाऊ द्या. दुसरी शिटी गाईस. मला एक गोष्ट सांगा गाईस, हे दिसते का गाईस? मला एक गोष्ट सांगा गाईस की डाळ भात युट्यूब पण शिकवणार. ठीक आहे गाईसला बोलायचं आहे का? बिग बॉस आहे गाईस. बघा हे बोलायला सुरुवात, आमच्याकडे असाच प्रॉब्लेम आहे. आहे माझ्याकडे. आय हॅव माय ओन माइंड. व्हाय डोंट यू अंडरस्टँड इंग्लिश? माझ्यावरती थोडं लाईट कमी येते. अजून एक लाईट लावूया. हा, सो 4 शिट्या काढल्यात मी. 4 शिट्या काढल्यावर जेव्हा उघडेन तेव्हा मी दाखवते. तो राहिला पाठ बाजूला. आता मी तुम्हाला सांगते की आम्ही जेव्हा आईचे कपडे, आज मॅडमला नवीन चष्मा पाहिजे होता. मी तुम्हाला क्लिप लावेन ना सगळ्या. हिने मला सांगितलं नाही लावायचं, पण मी सगळ्या क्लिप लावणार आहे कारण एडिटिंग शेवटी माझ्या हातात आहे. आय एम द वन हू एडिट्स आणि फायनल पण मी बघते. हू टेक दिस. इमॅजिन करू नाही शकत की आई चेकअपला जेव्हा ते आपल्या डोळ्यात घालतात आणि नंबर घालून घालून चेक करतात. मॅडम रडत होत्या. गाईस त्यांनी मला खूप प्रेशर दिलेलं. मला बोलतात, एक तर दोन्ही क्लिप सेम टाकल्या त्यांनी आणि बोलतात की बघा कोणतं चालू आहे कोणतं चालू नाही. हेच करायचं असतं. नंबर एक्झॅक्ट काढण्यासाठी 10 वेळा त्याच्यात चेक करावं लागतं नंबरचे हे घालून. पण मॅडम तिकडे जेव्हा मी गेले, मी नव्हती गेले यावेळेला, मुद्दाम तिला पाठवलेलं एकटी कर. पण जशी मी गेले मी बघितलं हा, तर जेव्हा मी गेल्यानंतर हिने रडारड केली. तो जो चेक करत होता तो सुद्धा घाबरला. 2 मिनिटं बोलत होता की हमने क्या किया आपको, आप क्यों रो रहे हो, सांगायचं. आमच्याकडे गंगा जमुना भरलेले असते. एका वेळेत गंगा, दुसऱ्या वेळेत जमुना बाहेर येतात. त्यांनी गाईस मला 4 वेळा ब्लर वाला लेन्स टाकला. ब्लर, त्या ब्लर वाल्या लेन्सने मला कसं दिसणार? आणि ब्लर वाला लेन्स ठेवून त्यांनी अच्छा मी बोलले एनिवेज काय तू बोलणार ते माहिती आहे मला. तुझी एक्सप्लेनेशन देणार तू काय काय. ब्लर वाले त्यांना माहिती आहे, जे चष्मा वापरतात त्यांना माहिती आहे हे असं करून सारखं ब्लर क्लिअर असं विजनच करावं लागतं. आणि मला वेडा करून टाकलेलं 2 सेम नंबर टाकतात आणि मला बोलतात बघा कोणता क्लिअर वाटत. 10 वेळा मी बोलली दोन्ही सेम आहे, ऐकत नाही. मग ते मला बोलले की नाही बताव. सांगितलं मग मी. त्याच्यामुळे तिने केलं असेल, नो आयडिया. मग सांगितलं मी आणि त्याच्यानंतर परत ते लोक वेडे झाले आणि हे सगळं तिने मुद्दाम केलं. एनिवेज आपल्याला काय करायचं, चष्मा ती घालणार आहे. आणि जर तिने नाही घातला, असाच लास्ट टाइम पण मी 2 चष्मा घेतले होते. लेन्स कार्ड मध्ये बाय 1 गेट 1 ची ऑफर होती म्हणून मी 2 घेतलेले. तिने एक चष्मा वापरला, दुसरा चष्मा वापरला नाही. त्याचं रिझन जर तुम्ही ऐकाल, पण त्याचं रिझन आम्ही युट्यूबवर नाही सांगू शकत कारण खूप पर्सनल रिझन आहे ते.
तुम्हाला ऐकायचं असेल तर कमेंट करा, कॉल करा. तुम्हाला त्याचं रिझन सांगू, ठीक आहे. नेक्स्ट, मग तो चष्मा तसाच पडलेला आहे, कोरा करकरीत, आणि एक चष्मा वापरून त्याच्यावर स्क्रॅच मारून बसली आहे. कारण फर्स्ट ऑफ ऑल तो चष्मा मला खूप जास्त मोठा दिसतोय आणि सारखं सारखं पडतोय, तर मी एवढं काय इकडे लावून ती मोठे चष्मे शोधत होती, बोलते मला मोठे चष्मे पाहिजे. नाव शी इज टेलिंग तो चष्मा मोठा वाटतो. नो गाईस, इम्पॉसिबल. नेक्स्ट, आता जो आम्ही चष्मा घेतला आहे त्याची फ्रेम एक नंबर आहे, दोघांची. अच्छा, माझा मी पण गाईज मम्मीचा चष्मा यार, म्हणजे एकदम टीचरच नाही, करण जोहर पण नाहीये, मॉडेल. व्हिडिओ काढायला पाहिजे होते मॉडेल. आर यू शुअर इट्स रेकॉर्डिंग? येस, बघितलंय मी. हाऊ यू नो? दिसतंय का मला? आता आम्ही अशा अँगलने तुम्हाला ती जर खिडकीमधून त्यांना दाखवूया. हे बघा, इकडून तुम्हाला आता नाही दिसणार, आपण उघडून दाखवूया. इकडून करते, हे बघा अख्खी बिल्डिंग आहे इकडे, आणि इकडे सगळ्यांच्या घरचं वगैरे दिसतं, तुम्ही बघू शकता. हे बघा, आणि आमची अशी विंडो आहे त्याच्यातून मिरर फिनिश येते. त्यांना वाटेल आम्ही त्यांच्याशी बोलतोय, पण आम्ही त्यांच्याशी नाही बोलत. आम्हाला ऍडजस्ट करते, कॅमेरा ऍडजस्ट झाला. हा, कसं वाटलं हा अँगल तुम्हाला? जरा चांगला वाटला असेल तर आम्ही इकडे उभे राहणार, चिकटून उभे राहणार. आता बाकी दुसरीकडे लोक आम्हाला ब्लॉक करायला देत नाही, म्हणून आम्हाला मग इकडे करावं लागतं. बिचारे आम्ही बाहेर बघा ओरडतात, बिग बॉस लागला. इकडे खाणं पिणं ब्लॉग, आम्हाला किती टेन्शन आहे गाईस, तरी तुम्ही लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही, कमेंट करत नाही यार. माझ्या पोरीकडे बघा, छोटीशी माझी बबडी होती, टाकले बघा, टाकले. चलो बाय, टाइमपास बदल, बाय. ये क्या है? बर्थडे ये क्या है? 5 ये क्या है? 6 फिर ये क्या है? ये क्या है? एक सेकंड, फर्स्ट वाला 5 है, 5 ओके, सेकंड वाला 3 है, 5 3 ओके, 4 ये वाला क्या है? ये 4 नहीं 6 6 4 और वो लास्ट 8 ओके ओके. फिर वो लास्ट वाला ऐसा बीच में, ये ऐसे, हाँ. ये ऐसे, हाँ. ये नहीं पता. ओके, क्या है तो ऐसे? क्या है? ऐसे ऐसे नहीं, मैं हाँ. पूछ रहा हूँ आपको, मैं बता नहीं रहा, पूछ रहा हूँ. ऐसे और कुछ, बाकी कुछ नहीं दिख रहा. लास्ट वाला SH बस 5 और ये क्या है? 3 सेकंड वाला 3 है शायद. एवढ्या डिफिकल्टी नंतर हिचा नंबर निघाला, आणि तुम्ही बघितलंच असेल काय ती गेस करत होती आणि काय करत होती. आणि इकडे माझी वालाची खिचडी रेडी झाली आहे, गरम गरम हॉट सर्व करायला घेतली आहे मी, बघू शकता एकदम मस्त. मला अजून नरम पाहिजे होती, पण जरा सळसळीतच झाली, अजून पाणी टाकू शकता तुम्ही. टेस्ट एक नंबर झालेली आणि मज्जा आली खायला. त्याबरोबर मी प्रॉन्स फ्राय आणि काकडी कट केली होती, आणि निखिलला पण खूप आवडली. नेक्स्ट डे गाईज, ही बघा कशी चालत चालत चालली रिक्षा पकडायला. पुढे 2 रिक्षा उभ्या आहेत, पण ती तरी थांबते, टाइमपास करते. गेली आहे ज्यूस सेंटर कसलं तरी नाव, मला काय हेल्थ ज्यूस. इकडे येऊन ही काय मागवते, हेल्दी बघा हिचं काय आहे, काय म्हणणं आहे याच्यावर. हा, कॉलेजमधून आली आहे, तिला भूक लागली आहे, आणि शी इज हॅव्हिंग दिस. हे बघा, अर्धा किलो वेफर, अर्धा किलो. कॉलेजमध्ये हेल्दी खाल्लं मी. आणि काय ह्याचं काय शॉपचं नाव काय आहे? हेल्थ ज्युसेस. हेल्थ ज्यूस सेंटर मध्ये मधना पण आम्ही अनहेल्दी गोष्टी शोधून काढतो. पण मी कॉलेजमध्ये खाल्लं हेल्दी, विच इज विच इज आय मेड ऑमलेट पाव टुडे, ते खाल्लेलं आहे. आणि हा बघू शकता तुम्ही, तुमचा फेवरेट. काय म्हणायचं, केली ना पोज, हेच केली ना सिग्नेचर स्टेप. बस व्लॉग मध्ये तुम्ही त्याला हेच करताना बघत राहा. हेलो गाईस, व्लॉगिंग व्लॉगिंग. हा येस, अगं कुठे गेला. वेलकम टू अ न्यू ब्लॉग. बस खतम. अंगठा काय बंद नाही झाला, ते चालूच आहे. नंतर हे अनहेल्दी आयटम, समोसा टोस्ट, समथिंग डिफरंट. जरा दिखाओ खोल के, समोसा दिसतोय का याच्यातून? ओ माय गॉड, म्हणजे फक्त भाजी आहे, समोसा नाही आहे.
समोसा पण दिसतोय. ओ हो 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 हो. बघा तुमची लाडकी काय खात असते. तुम्ही पण खा. The next day. गाईस Guys, कॉलेज मधून आलेली आहे आणि तिने काय आणलंय बघू तुम्ही क्लिप शकता. बघितला असेल. तर आता बघा मी किती आणलंय. हे बघा म्हणजे फ्री मिळतंय म्हणून मॅडमने सगळ्या दुनियेचे नंबर टाकले आणि हे बघा फ्री अजून एक मध्ये. पिशवी आहे गाईज, अजून एक. अजून दोन तीन होत्या ना हा. बॅग मध्ये. हा ते बॅगच्या काढल्या नाहीयेत या विदाऊट हे काढता. हे बघा कसलं तरी कॅम्पेनिंग होतं त्याच्यामध्ये विस्परचं. तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवते काय काय आहे यात. एक हा second. अनबॉक्सिंग Yes, हे बघा ही अशी पिशवी आहे दोन्ही साईडने अशी. आणि यात आम्हाला दिलं आहे हे. लेडीज आयटम्स. Yes. नेक्स्ट यानंतर दिलं आहे हे काहीतरी काहीतरी आहे. काय हे ठीक आहे. हे. नेक्स्ट आणि वा मंथली सेल्फ केअर. वाव सो नाईस. हे काहीतरी वेगळं दिसतंय. आय थिंक इट्स अ पॅन्टी थिंग. येस, काय लिहिलंय हे पिरियड वेगळं दिसलं पॅन्टी. म्हणून तर मी भरपूर आणलंय. माझ्या मम्मी साची आहे. पॅन्टी डाला क्या. गाईस हा बघायचा याच्यात दिसत नाही. ब्लॅक दिसतोय. थांब ना तू साईडने. मला ब्लू कलर घेतलाय विथ साईडला बघा मॅडमचा. आणि हा बघा माझा. मी घालून दाखवते. थांब पकड. आणि अनदर चिन्नीने अजून एक पेअर घेतलाय. घालून दाखव. आणि काय नुसता थोडी दाखवायचं. हा बघा हा तिचा अनदर पेअर. सो गाईज आता तुम्ही बघितलं असेल काय काय चष्म्याच्या इकडे नखरे केलेत आणि कसं कसं तिचं आय टेस्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर आफ्टर एव्हरी टेस्ट 10 वेळा तिला रीचेक केलंय. त्याच्यानंतर तिने सांगितलं की माझा जो आधीचा आहे तोच ठेवा, काही चेंजेस करू नका. मग आम्ही तोच चष्मा बनवलेला आहे. आणि आफ्टर दॅट तुम्ही पाहिलं असेल आमचा टाइमपास. आणि सो दॅट्स इट फॉर टुडे. बाय.